श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा अशीच स्वामी चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ अशी स्वामी चरणी प्रार्थना. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे. या घरामध्ये स्वामी चरित्र सारामृताचं पठण करतात आणि हे सर्वात प्रभावी ग्रंथ आहे. ही स्वामींनी त्यांचा आवडता आणि त्यांच्या नित्य सेवेमध्ये वापरला जाणारा किंवा नित्य सेवा करण्यासाठी या ग्रंथाचा खूप मोठा वाटा आहे. श्री स्वामी समर्थ हे परब्रह्म आहेत आणि अनंत कोटीचे नायक आहेत, ब्रह्मांडाचे नायक आहेत. सर्वांना माहीत आहे की स्वामी हे चराचरामध्ये आहेत. स्वामी हे सर्वस्व आहेत. स्वामी प्रत्येक कणाकणामध्ये प्रत्येकामध्ये स्वामी आहेत. त्यामुळे स्वामी हे जगभरात सर्वत्र स्वामी आहेत. स्वामींच्या लीला सर्वांनी ऐकल्या आहेत. ज्यांनी स्वामी चरित्र सारामृतचं पठण केलं आहे अशा लोकांना श्री स्वामी समर्थांच्या लीला सांगाव्या लागत नाहीत, कारण यामध्ये स्वामींच्या खूप लीला आहेत की स्वामींनी काय काय केलं आहे. अशा या स्वामी चरित्र प्रभावी ग्रंथ याचे घरामध्ये जर तुम्ही पठण करत असाल किंवा तुम्ही जर दररोज 3 अध्याय असं स्वामींचं नित्य सेवेमध्ये जरी पठण करत असाल तर तुम्हाला एक जो महत्त्वाचा नियम आहे तो पाळावा लागणार आहे. आणि त्याबरोबरच स्वामींची सेवा करताना जर तुम्ही नित्य सेवेमध्ये जर स्वामी चरित्र सारामृत मधील एका ग्रंथाचं जरी पठण करत असाल किंवा दररोज 3 अध्याय तुम्हाला जसं होत असेल तसं जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या अध्यायाचं पठण करत आहे तर तुम्हाला हा खूप महत्त्वाचा नियम आहे. हा नियम तुम्हाला पाळावाच लागणार आहे. किंवा जर तुम्ही एखाद्या फलश्रुतीसाठी किंवा तुम्हाला एखादी इच्छा पूर्तीसाठी जर स्वामींचं तुम्ही घरामध्ये पारायण करत असाल तरी देखील तुम्हाला हा महत्त्वाचा नियम पाळावाच लागणार आहे. जरी तुम्ही दररोज स्वामींची सेवा करत असाल तरी देखील हा नियम प्रत्येकाला लागू आहे. स्वामींची सेवा करण्यासाठी प्रत्येक वेळी स्वामींशी एकरूप होणं खूप महत्त्वाचं आहे. त्याबरोबरच तुम्ही स्वामींची घरामध्ये कितीही पारायण करत असाल 1, 5, 7, 9, 11, 21, 51, 108 अशा प्रकारे तुम्ही कितीही पारायण करत असाल तरी देखील तुम्हाला हा नियम पाळणे खूप महत्त्वाचे आहे, कारण हा नियम खरोखरच खूप महत्त्वाचा आहे. श्री स्वामी समर्थ हे प्रत्येकामध्ये वसलेले आहेत. फक्त त्यांना पाहण्याची नजर हवी असते. आणि या ग्रंथामध्ये जर तुम्ही या ग्रंथाचं पठण करत असाल तर या ग्रंथाच्या प्रत्येक शब्दामध्ये श्री स्वामी समर्थ वसलेले आहेत. ज्यावेळेस तुम्ही ग्रंथाचं पठण करत असता त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे त्यातील शब्दाचा अर्थ समजत पुढे पठण करायचं आहे. नुसता ग्रंथ संपवायचा आहे या घाई गडबडीने तुम्हाला या ग्रंथाचं पठण करायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही या ग्रंथाचं पठण करता त्यावेळेस पूर्णपणे एकाग्र चित्त करून किंवा शांत मनाने या ग्रंथाचं पठण करायचं आहे. तुम्ही जर दररोजच्या नित्य सेवेमध्ये हा ग्रंथ जर तुम्ही पठण करत असाल तर तुमच्या पाठीमागच्या खूप अडचणी दूर होऊन जातात, कारण हा ग्रंथच खूप प्रभावी आहे. या ग्रंथाच्या शेवटी सांगितलं आहे की जे प्रत्येकाची जी इच्छा आहे ती इच्छा या ग्रंथाच्या पठण केल्यानंतर पूर्ण होणार आहे. त्यामुळे हा ग्रंथ स्वामींचा खूप प्रभावी ग्रंथ मानला जातो. हा ग्रंथ जर तुम्ही घरामध्ये दररोज पठण करत असाल तर तुमच्या संपूर्ण अडचणी दुःख दूर होण्यास मदत करते. खरोखरच हा ग्रंथ खूप प्रभावी ग्रंथ आहे. जर तुम्हाला एखादी फलश्रुतीसाठी किंवा जर तुमची एखादी इच्छा असेल की ती तुम्हाला हवी आहे तरी देखील तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचं 7 पारायण करू शकता. ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती खूप आजारी आहे, दवाखाना चालू आहे तरी देखील काहीही फरक पडत नाही तर अशामध्ये तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचं 7 अध्यायाचं
पारायण देखील घरामध्ये करू शकता. किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्याचं विवाह संपन्न होण्यासाठी त्यासाठी देखील तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचं पारायण एका दिवसाचं करू शकता. त्यामुळे तुमची जर आर्थिक अडचणी असतील किंवा तुमच्या पाठीमागे खूप अडचणी आहेत, आर्थिक असू द्या किंवा सामाजिक अडचणी असू द्या, अशा वेळेस तुम्ही 7 अध्यायाचं पारायण देखील करू शकता. तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करू शकता. पण ज्यावेळेस तुमची एखादी इच्छा खूप मोठी आहे तर अशामध्ये तुम्ही 108 दिवसाचं पारायण करायचं आहे. स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करताना कोणत्याही अटी नाही की तुम्ही याच दिवशी स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करायचं आहे. स्वामी चरित्र सारामृत तुम्ही कधीही केव्हाही चालू करू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही स्वामी चरित्र घरामध्ये जरी दररोज नित्य सेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृतचं जरी पठण करत असाल तरी देखील हा नियम लागू होतो. जसं पारायण करताना देखील हा नियम लागू आहे, त्याप्रमाणेच तुम्ही स्वामींची कोणतीही सेवा करत असाल त्यामध्ये जर तुमच्या नित्य सेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा जर समावेश होत असेल, तुम्ही घरामध्ये या ग्रंथाचं पठण करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला ही जो नियम आहे तो पाळावाच लागणार आहे. आता तो नियम कोणता आहे हे आपण जाणून घेऊया. ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये आता प्रत्येक स्त्रिया आणि हा ग्रंथ पाळण्यासाठी कोणाचेही की स्त्रीनेच वाचला पाहिजे किंवा पुरुषानेच हा ग्रंथाचे पठण केले पाहिजे असा कोणताही की नियम नाही की हा ग्रंथ यानेच वाचला पाहिजे किंवा याने वाचू नये असा कोणत्याही प्रकारचा नियम नाही. हे स्त्री किंवा पुरुष दोघेही या ग्रंथाचे पठण करू शकतात. त्याबरोबरच जो महत्त्वाचा नियम आहे तो ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये स्वामी चरित्र सारामृतचं पठण करता त्यावेळेस तुमच्या घरामध्ये मांसाहार हा वर्ज्य आहे. हा खूप महत्त्वाचा नियम आहे. जर तुम्ही दररोजची स्वामी सेवा करत असाल, नित्य सेवेमध्ये जर स्वामी चरित्र सारामृतच्या अध्यायाचं मग तुम्ही दररोज 1 अध्याय वाचू द्या किंवा 3 अध्याय किंवा 7 अध्याय किंवा जर तुम्हाला खूप इच्छा असेल की स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं आपल्या घरामध्ये पठण व्हावं, कारण हा ग्रंथ खूप प्रभावी आहे. घरामधील भरपूर अडचणी दूर होण्यास मदत करणारा हा ग्रंथ अमृतासारखा काम करणारा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथाचंच नावामध्ये सर्व काही लपलेलं आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणजे जे अमृतासारखा काम करणारा हा ग्रंथ आहे. ज्यावेळेस या घरामध्ये स्वामी चरित्र सारामृतचं पठण होतं त्यावेळेस संपूर्ण अडचणी दूर होतात आणि संपूर्ण आरोग्य दुःख तुमच्या पाठीमागे जी काही अडचणी असतील त्या पूर्णपणे दूर होण्यास मदत होते. हा ग्रंथ खूपच प्रभावी आहे. आता तुम्हीच विचार करा, जर तुमच्या घरामध्ये एखाद्या स्त्रीने किंवा पुरुषाने जास्त करून या ग्रंथाचं पठण स्त्रिया करतात, पुरुषही करतात, पण कमी प्रमाणात. जास्त स्वामी सेवामध्ये स्त्रिया खूप पारायण करत असतात. तर त्यावेळेस पारायणामध्ये काय होतं की स्त्री पारायण घरामध्ये करते आणि तर घरामध्ये ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये पारायण चालू असतं अशा वेळेस मांसाहार हा खरोखरच वर्ज्य आहे. जर तुमच्या घरामध्ये पारायण चालू असताना घरामधील एखाद्याने मांसाहार केला तर तो अजिबात चालणार नाही. कारण ज्यावेळेस तुमचं पारायण चालू असतं म्हणजे संकल्पयुक्त जर पारायण असेल तर तुम्हाला हे पाळावंच लागणार आहे. कारण मांसाहार हा वर्ज्य आहे. तुमच्या घरामध्ये स्वामींची सेवा होणार आहे. पारायणामध्ये तुम्ही स्वामींची 11 माळेचा जप, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं घरामध्ये पठण आणि त्याबरोबर तुमच्या घरामध्ये स्वामींची मांडलेली पूजा आणि अखंड प्रज्वलित दिवा. त्यामुळे जे अखंड प्रज्वलित दीप आहे अशामध्ये जर तुम्ही मांसाहार केला तर हे खूप याचा भयंकर त्रास तुम्हाला भोगावा लागतो. त्यामुळे तुम्हाला जर केलेल्या सेवेची फलश्रुती हवी असेल किंवा आपली जी सेवा आपण करतो ती स्वामींपर्यंत पोहोचावी असं जर वाटत असेल तर तुम्ही खरोखरच मांसाहार करू नका. आणि स्त्री ही सदैव आपल्या घरामधील सुख समाधान आनंद घरामध्ये येण्यासाठी सेवा करत असते. त्याबरोबरच सांसारिक जीवनामध्ये खूप अडचणी दुःख देखील असतात. त्यामुळे हे देखील दूर होण्यासाठी प्रत्येक स्त्री घरामध्ये जी सेवा करत असते
ती आपल्या घरामध्ये सुख समाधान लाभण्यासाठीच. आणि ज्या वेळेस आपल्या घरामधील स्त्री आपल्या घरामध्ये पारायण करते तर अशामध्ये पुरुषांनी देखील मांसाहार करू नये. आता तुम्ही जशी स्त्री पारायण करते त्याचाच एक भाग हा पुरुष आहे, कारण स्त्री पुरुष समानता आहे. स्त्री शिवाय पुरुष अधुरा आहे आणि पुरुषाशिवाय स्त्री अधुरी आहे. त्यामुळे दोघेही एकच आहेत. त्यामुळे स्त्रीनं जरी घरामध्ये पारायण केलं तर पुरुषाने मांसाहार करू नये. आणि आता दररोज बघा, ज्याच्या घरामध्ये पारायण चालू असतं, आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की घरामध्ये तुमच्या कोणतंही पारायण असू द्या, घरामध्ये कोणीही मांसाहार करायचा नाही. असं घरामध्ये हा नियम आहे. हे खूप महत्वाचा नियम आहे आणि जर हा नियम तुम्ही पाळला नाही तर याचे परिणाम वाईट होतात. आणि त्याबरोबरच जी तुमच्या घरातील स्त्री जी सेवा करत आहे याचं फळ देखील मिळत नाही. त्यामुळे होता होईल एवढं तुम्ही ज्या वेळेस तुमच्या घरामध्ये पारायण चालू आहे अशा वेळेस तुम्ही मांसाहार करायचा नाही. आता याबरोबरच ज्या स्त्रिया घरामध्ये किंवा जी लोक घरामध्ये स्वामी चरित्र सारामृतचं नित्य सेवेमध्ये पठण करतात तर अशा घरामध्ये मांसाहार, आता दररोज तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचं पठण करणार आणि तुम्हाला जर मांसाहार आवडत असेल, जर तुम्ही घरामध्ये मांसाहार करत असाल तर काय करायचं आहे, ज्या वेळेस तुम्ही मांसाहार करणार म्हणजे आठवड्यातील मंगळवार, बुधवार, शुक्रवार, रविवार असे काहींचे वार असतात की या दिवशी मांसाहार घरामध्ये केला जातो किंवा मांसाहाराचे वेगवेगळे पदार्थ घरामध्ये बनवले जातात. तर मग काय करायचं आहे, जर तुम्ही दररोज नित्य सेवामध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण करता, आता कसं आहे, सांसारिक जीवन म्हटलं की सर्व कामेही येतात, लहान मुलं असतात, काही ना काही कामं असतात, काहींच्या मागे अडचणी असतात. मग अशामध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण कसं करायचं आहे, तर ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार केला जातो किंवा ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार बनवला जाणार आहे त्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे की जर तुमच्या घरामध्ये मांसाहार तुम्हाला माहित असतं की आज आपल्या घरामध्ये मांसाहार आणायचा आहे, तर तुम्ही सकाळची ज्यावेळेस देवपूजा होते, ज्यावेळेस तुमची देवपूजा झाल्यानंतरच तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण करायचं आहे. मग तुम्ही जर दररोजच्या सेवेमध्ये एक अध्याय जरी वाचत असाल तरी देखील चालते किंवा जर तुम्ही 3 अध्याय वाचत असाल तरी देखील चालते. तुमची जशी इच्छा असेल किंवा तुम्हाला जसा वेळ भेटेल तसं तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण करायचं आहे. याला कोणत्याही प्रकारचा नियम नाही की तुम्ही एवढंच वाचलं पाहिजे किंवा एवढं का वाचलं, का ह्याच्यापेक्षा जास्त वाचायचं असा कोणत्याही प्रकारचा नियम नाही. तर तुम्ही कितीही जेवढं तुम्हाला इच्छा होईल तेवढं तुम्ही या ग्रंथाचं घरामध्ये पठण करू शकता. हा ग्रंथ खूप प्रभावी आहे. तर आता काय करायचं आहे की जर तुमच्या घरामध्ये मांसाहार होतो, आता काही लोकांना मांसाहार हा आवडतो, तर अशा लोकांनी काय करायचं आहे की ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये मांसाहार होणार आहे अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे की सकाळची देवपूजा झाल्यानंतर म्हणजे तुमच्या घरामध्ये मांसाहार आणण्या अगोदर म्हणजे पदार्थ बनवण्या अगोदर तुम्ही ज्यावेळेस देवपूजा करता त्यावेळेस तुम्ही देवपूजा झाली की पटकन स्वामी चरित्र या ग्रंथाचं पठण करून घ्यायचं आहे आणि नंतर ठेवून द्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला मांसाहार पदार्थ बनवायचे आहेत आणि नंतर तुम्ही ग्रहण केलं तरी देखील चालते. स्वामी चरित्र सारामृत याची तुम्ही सेवा करायची आहे आणि शक्यतो करून, आणि सर्वजण तसे करत नाहीत की ज्यावेळेस मांसाहार तुम्ही करता त्यावेळेस करून झाल्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र ग्रंथाचं पठण करायचं नाही. शक्यतो करून असं कोणीही करत नाही. तरी पण मी सांगते की ज्यावेळेस तुम्ही मांसाहार करता त्यावेळेस स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण करायचं नाही. आणि ज्या दिवशी तुम्हाला माहित आहे की आपल्या घरामध्ये हे आणायचं आहे किंवा आपण घरामध्ये बनवणार आहोत त्या दिवशी जर तुम्ही ही सेवा अगोदरच आटपून घेतली म्हणजे अगोदरच तुम्ही ही सेवा करून घ्यायची आहे आणि नंतर घरामध्ये मांसाहार बनवायचा आहे. आणि जर तुम्हाला अचानक जर माहित नसतं की तुमची स्वामी सेवा राहिली आहे आणि अशामध्ये काय होतं की अचानकच तुमच्या घरातील एखादा व्यक्ती तुमच्या घरामध्ये मांसाहार घेऊन येतो, तर तुम्ही काय करायचं आहे, त्या दिवशी तुम्ही सेवा करायची नाही. कारण एक दिवस ती सेवा तशीच ठेवायची आहे म्हणजे तुम्ही करायची नाही. दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्णपणे तुम्ही डोक्यावरून आंघोळ करायची आहे. पूर्ण केस ओले करून पूर्ण स्वच्छ करून
केस पूर्णपणे स्वच्छ धुवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी मग स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही पठण करता त्यावेळेस त्यातील प्रत्येक अक्षराचा अर्थ समजून घ्यायचा आहे. कारण स्वामींच्या लीला खूप अनमोल आहेत आणि हा जो ग्रंथ आहे तो स्वामींच्या लीलांचा ग्रंथ आहे. प्रत्येक शब्दामध्ये खूप रहस्य आहे. ज्यावेळेस तुम्ही जाणून घ्यायचा आणि प्रत्येक शब्द वाचताना तुम्ही तो शब्दाचा अर्थ समजून घेऊन वाचायचा आहे. किंवा जर तुम्हाला त्याचा अर्थ समजत नसेल किंवा एखादी लाईन जर तुम्ही वाचली आणि त्याचा अर्थ समजला नाही तर तुम्ही दुसऱ्यांदा डबल तो लाईन वाचायची आहे. त्यावेळेस तुम्ही शांततेत पूर्णपणे विचार करून त्या शब्दाचा अर्थ समजून घेऊन वाचायचा आहे. नाहीतर नुसती स्वामी सेवा करायची आहे आणि स्वामी सेवा करण्यासाठी पट 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 वाचून तुम्ही फक्त ग्रंथ पूर्णपणे तुम्ही जे तुमचं जे काम म्हणजे तुम्हाला माहित आहे की हे आपलं काम आहे, हे आपण पूर्ण करायचं आहे आणि मग झालं असं काहीही करायचं नाही. ज्यावेळेस तुम्हाला ग्रंथाचं पठण करायचं आहे त्यावेळेस शांतपणाने किती उरकायचं आहे की किंवा तो ग्रंथ म्हणजे तुम्हाला 3 अध्याय संपवून दुसऱ्या कामाला जायचं आहे अशामध्ये तुम्ही या ग्रंथाचं पठण करायचं नाही. तुम्ही पठण करायला बसताना शांततेत बसायचं आहे. कोणत्याही प्रकारची काळजी काहीही करायची नाही. एकदम शांत मनाने स्वामींशी एकरूप होऊन या ग्रंथाचं पठण करायचं आहे. तर हा ग्रंथ आता कधी वाचावा तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही या ग्रंथाचं पठण करू शकता. फक्त 12 ते 12:30 यावेळेस श्री गुरुदत्त यांच्या भिक्षेचा टाइम असतो. त्यामुळे ही वेळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही या ग्रंथाचं पठण करू शकता. शक्यतो करून या ग्रंथाचं पठण तुम्ही सकाळी देवपूजा नंतर करायचं आहे किंवा म्हणजे तुम्ही सकाळचं जेवण करण्या अगोदर करायचं आहे किंवा तुम्ही नंतर संध्याकाळी ज्यावेळेस आपण पंचारती लावतो, देवाच्या समोर दिवा लावतो, त्यानंतर संध्याकाळच्या जेवणा अगोदर देखील ही सेवा केली तरी देखील चालते. किंवा जर तुम्ही दिवसभरामध्ये फक्त 12 ते 12:30 हा टाइम सोडून दिवसभरामध्ये कधीही ही सेवा केली तरी देखील चालते. फक्त ज्यावेळेस तुम्ही स्वामी सेवा करणार आहात त्यावेळेस कोणत्याही प्रकारची मनामध्ये शंका आणू नका. कोणत्याही प्रकारचं टेन्शन, दुःख सर्व काही विसरून स्वामींचं ज्यावेळेस तुम्ही पोथी वाचणार आहात त्यावेळेस तुम्ही शांत मनाने वाचायचे आहे. आणि किंवा एखादं जर तुम्ही स्वामींची सेवा करता किंवा स्वामींचं पारायण करता त्यावेळेस तुम्ही मला एखादी गोष्ट हवी आहे यासाठी तुम्ही पारायण करता, त्यावेळेस जर तुम्हाला एखादी गोष्ट खरोखरच खूप महत्त्वाची वाटते की आपल्याला या गोष्टीची खूप गरज आहे अशा वेळेसच तुम्ही पारायण म्हणजे संकल्पयुक्त पारायण करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला संकल्प करून मग पारायण करायचं आहे. किंवा जर तुम्हाला नुसती स्वामींची सेवा करायची असेल तर तुम्ही स्वामींच्या सेवेसाठी देखील स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं घरामध्ये पारायण करू शकता. स्वामींना एखादी गोष्ट मागण्यासाठीच तुम्ही पारायण करावं असं काही नाही. जरी तुम्हाला स्वामींची सेवा करावीशी वाटत असेल तरी देखील तुम्ही या ग्रंथाचं घरामध्ये पठण करायचं आहे. कारण हा ग्रंथ जर तुमच्या घरामध्ये दररोज नित्य सेवेमध्ये जर पठण होऊ लागला तर तुमच्या घरामध्ये 90% तरी अडचणी दूर होऊन जातात. मी स्वतः अनुभव घेतला आहे. ज्यावेळेस घरामध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण घरामध्ये होते त्यावेळेस घरामध्ये खूप बदल होतो. तुम्ही देखील घरामध्ये पठण करा आणि तुम्ही देखील तुमच्या मनाने म्हणजे तुमच्या डोळ्याने हा बदल पहा. प्रत्येकाच्या घरामध्ये होतो. जरी तुमच्या घरामध्ये वेगवेगळ्या अडचणी असतात आणि सांसारिक जीवनामध्ये अडचणीही असतातच, त्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणतीही अडचण असू द्या तुम्ही घरामध्ये पारायण करा. जर तुम्हाला एखादी गोष्ट अशक्य वाटत असेल तरी देखील तुम्ही पारायण करायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस तुम्ही पारायण करणार आहात त्यावेळेस पारायणाच्या वेळेस तुम्ही विश्वासाने पारायण करायचं आहे. किंवा तुम्ही जर एखादी गोष्ट तुम्हाला हवी आहे आणि तुम्ही जर पारायणाला सुरुवात केली पण संपूर्ण पारायण होईपर्यंत तुमच्या मनामध्ये एकच शंका चालू आहे की माझं हे होईल का नाही, माझी इच्छा पूर्ण होईल का नाही, असं अजिबात करायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही स्वामींची सेवा करणार आहात त्यावेळेस स्वामींशी एकरूप होऊन जायचं आहे आणि जी तुमची इच्छा आहे ती तुम्ही अगोदरच स्वामींना सांगायची आहे आणि नंतर त्यावर विचार करायचा नाही, ते सोडून द्यायचं आहे आणि फक्त स्वामी सेवा स्वामींशी एकरूप होऊन जायचं आहे. फक्त स्वामी, सर्वस्व स्वामी, स्वामी माझे आणि मी स्वामींचा एवढाच विचार करायचा आहे. स्वामी सेवा करायची आहे आणि नित्य सेवेमध्ये
तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण देखील करायचं आहे. आणि हा महत्त्वाचा नियम जो मी तुम्हाला सांगितला की जर तुम्ही पारायण करत असाल तर हा मांसाहार खूप वर्ज्य आहे, ह्या खूप कटाक्षतेने तुम्हाला पाळायचा आहे. आणि जर तुमच्या नित्य सेवेमध्ये तुम्ही हा नियम पाळला तरी देखील खूप उत्तम आहे. पण खाणाऱ्याला देवाने देखील कधी देव देखील आडवा आला नाही. त्यामुळे जरी तुमची इच्छा असेल तरी देखील तुम्ही मांसाहार करू शकता, कारण खाणाऱ्याला कोणीच अडवू येऊ शकत नाही. त्यामुळे जरी तुम्हाला आवडत असेल तरी तुम्ही खा. पण देव सुद्धा याला मुभा देत नाही की ज्या वेळेस तुम्ही मांसाहार करता, एखाद्याचा जीव घेऊन मांसाहार करता, त्यावेळेस हे खरोखरच चुकीचं आहे. पण ज्यांना आवडतं त्यांना देवाने देखील कधी आडवं आलं नाही, प्रत्येकाला खाऊ दिलं आहे. त्यामुळे तुम्ही देखील खा. पण ज्या वेळेस तुम्ही खाण्या अगोदर स्वामी सेवा करा, स्वामींना कधीही विसरू नका. जर तुमच्या घरामध्ये स्वामी सेवा होत असेल तर तुम्ही नित्यसेवेमध्ये स्वामी सेवा चालूच ठेवा. आणि याबरोबरच जर तुमच्या घरातील स्त्री स्वामी सेवा करत असेल तर तुम्ही देखील तिला साथ द्या, कारण ती देखील तुमच्या संसारासाठी, तुमच्या सुखासाठी, आपल्या घरातील मुलं बाळ सुखी समाधानी, आपलं कुटुंब सुखी समाधानी राहावं यासाठीच ती देखील सेवा करत असते. स्वामींच्या सेवेमध्ये खरोखरच प्रचंड बळ आहे. कारण स्वामी, ज्या वेळेस आपण स्वामींकडे एक पाऊल जातो, म्हणजे आपण स्वामींची सेवा करण्यासाठी सुरू होतो, त्यावेळेस स्वामी आपल्याकडे 10 पावली येत असतात. आणि स्वामी प्रत्येक भक्ताला आपलं बाळ मानतात. त्यामुळे कोणतीही आई आपल्या बाळाचं अहित करत नाही. प्रत्येक आई ही बाळाच्या पाठीशी सदैव असते. त्यामुळे तुम्ही स्वामी सेवा ही नक्की करा आणि स्वामी सेवा दररोज चालू ठेवा. आणि स्वामींचं सर्वात प्रिय आहे ते त्यांचं नामस्मरण. स्वामींना खूप प्रिय आहे स्वामींचं नामस्मरण. षडेक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ. आणि या मंत्राला कोणत्याही अटी नाहीत की तुम्ही याच वेळी केलं पाहिजे किंवा यावेळी करू नये. तुम्ही दिवसभर काम करत करत सुद्धा स्वामीचं श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करू शकता. ज्यावेळेस तुम्हाला वाटत असेल की आपण स्वामींशी एकरूप होऊन जावं, त्यावेळेस तुम्ही सदैव स्वामींचं नामस्मरण चालू ठेवायचं आहे. आणि जी लोक जे ब्रह्मांडाचे नायक आहेत यांची जर सेवा करत असतील तर त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच काहीही कमी पडणार नाही. कारण ते ब्रह्मांडाचे नायक आहेत. ते संपूर्ण ब्रह्मांड त्यांच्या हातात आहे. त्यामुळे त्यांची जर सेवा केली तर आयुष्यामध्ये कधीच कशाची कमतरता पडणार नाही. पण सेवा करताना हा महत्त्वाचा नियम मात्र विसरू नका. या नियमाचं जास्तीत जास्त पालन करायचं आहे. कारण तुम्ही जर कितीही सेवा केली आणि हा नियम जर नाही पाळला तर तुमच्या सेवेचं तुम्हाला कोणत्याही प्रकारचं फळ मिळणार नाही. किंवा एखाद्या वेळेस जर तुम्ही जर एखादा वारी जर तुमच्या घरामध्ये पारायण आहे आणि तुम्ही जर मुद्दाम होऊन मांसाहार केला तर याचे परिणाम देखील वाईट भोगावे लागतील. त्यामुळे आताच सावध व्हा आणि ही जी चूक आहे ती तुम्ही कधीही करू नका. तुमच्या घरामध्ये जर स्वामी सेवा होत असेल तर खूप छान आहे, कारण स्वामी सेवा खरोखरच खूप प्रभावी सेवा आहे. तुमच्या सर्व सांसारिक जीवनामध्ये सर्व अडचणी दुःख दूर करण्यासाठी खूप प्रभावी सेवा आहे. फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. कोणतीही सेवा करा, तुम्ही ज्या वेळेस विश्वासाने सेवा करता त्यावेळेस तुमच्या प्रत्येक संकटाला देवाला देखील यावं लागतं. फक्त तुमचा विश्वास त्या देवावर हवा. ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने एखादी गोष्ट देवाकडे मागता आणि नंतर तुम्हाला माहित असतं की मी ही देवाकडे गोष्ट मागितली आहे, त्यावेळेस देव ही मला गोष्ट देणारच. त्यावेळेस देवाला देखील तुम्हाला ती गोष्ट द्यावीच लागते. तेवढा तुमचा विश्वास देवावर असायला हवा. मग तुमच्या पाठीमागे देखील प्रचंड स्वामीबळ पाठीशी राहील. फक्त तुम्ही विश्वास ठेवा. तर तुम्हाला हा महत्त्वाचा नियम लक्षात आला असेल. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं घरामध्ये पारायण तुम्ही कोणतीही तुमची अडचण असू द्या, कोणतीही अडचण असू द्या, मुलांची प्रगती होत नाही ती देखील अडचण असू द्या, किंवा तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी आहे, त्याला काही केल्याने त्याच्यावर फरक पडत नाही किंवा त्यांना बरे वाटत नाही, यावर देखील स्वामींचं तुम्ही पारायण करू शकता. किंवा तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी आहे किंवा तुमच्या घरावर खूप कर्जाचा डोंगर आहे, काही केल्या प्रश्न सुटेना, तर तुम्हाला जर अशा खूप अडचणींना तोंड द्यावं लागत असेल तर तुम्ही घरामध्ये 108 दिवसांचं पारायण करायचं आहे. या पारायणामध्ये कोणत्याही अटी नाही. तुम्हाला फक्त ब्रह्मचर्याचं पालन आणि
मांसाहार वर्ज्य आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये या कोणत्याही अटी असू द्या, म्हणजे सॉरी, तुमच्या घरामध्ये कोणतीही अडचणी असू द्या, तुम्हाला स्वामींचं पारायण करायचं आहे. खूप प्रभावी सेवा आहे. तुम्ही करून पहा आणि स्वतः अनुभव घ्या आणि नंतर मला देखील कमेंटमध्ये सांगा की खरोखरच ताई तू सांगितलं आणि आमच्या घरामध्ये खूप छान फरक पडला आहे, खूप आनंदी वातावरण झालं आहे. असं तुमच्या घरामध्ये आणि तुमची कोणतीही अडचण असू द्या, तुम्ही फक्त पारायण करा आणि पारायण करताना हा महत्त्वाचा नियम पाळा. तुमच्या घरामध्ये मांसाहार वर्ज्य आहे, कारण पारायण करताना घरामध्ये कोणीही मांसाहार करायचं नाही. आता तुम्ही म्हणसाल की ताई घरामध्ये नाही तर घराच्या बाहेर जाऊन केलं तर चालेल का? अजिबात नाही. तुम्हाला सर्वांना घरामध्ये पारायण ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये चालू आहे त्यावेळेस तुम्ही कोणीही मांसाहार करायचा नाही. ना घरामध्ये ना बाहेर तुम्ही कोणीही मांसाहार करायचा नाही, कारण मांसाहार वर्ज्य आहे आणि त्याबरोबर तुमच्या घरामध्ये सेवा होत आहे. तुम्ही घरामधील एक सदस्य आहात आणि तुमचं जे घरामध्ये पारायण होतं ते कशासाठी होतंय की तुमच्या कुटुंबामधील समस्या दूर होण्यासाठी. कोणतीही समस्या असू द्या, तुमची समस्या आहे कोणतीही असू द्या, मग तुमच्या कुटुंबामध्ये समस्या दूर होण्यासाठी तुम्ही पारायण करत आहात. मग बाहेर कशाला आणि घरात कशाला? कोणीही पारायण पूर्ण होईपर्यंत मांसाहार करायचा नाही. एवढीच सांगायचं होतं की मांसाहार हा वर्ज्य आहे. तुम्ही स्वामींची कोणतीही सेवा करा, तुम्हाला मांसाहार वर्ज्य आहे. ज्यावेळेस तुम्ही नित्य सेवा करत असाल त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही मांसाहार घरामध्ये आणणार आहे त्या अगोदरच तुम्ही स्वामींची सेवा करून घ्यायची आहे आणि नंतर तुम्ही मांसाहार केला तरी देखील चालतो. पण दुसऱ्या दिवशी आंघोळ करून, पूर्णपणे आंघोळ करून म्हणजे केसावरून आंघोळ करून तुम्ही दुसऱ्या दिवशी स्वामीची नित्य सेवा चालू ठेवू शकता. हाच नियम आहे, खूप महत्त्वाचा नियम आहे. कारण हा नियमाचे उल्लंघन केल्यानंतर तुम्ही एवढी कर सेवा करणार आणि त्याचं फळ काहीच नाही मिळणार. मग असं बरं नाही. कारण आपण सेवा कशासाठी करतो की आपल्याला जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी. मग यासाठी तुम्हाला सेवेबरोबरच ह्या देखील नियम पाळायचा आहे. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी खरोखरच मनापासून तुम्हा सर्वांची आभारी आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जाताना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.